श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 12. विष्णुबुवा ब्रह्मचारीचा गर्वपरिहार. अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजी यास वेदांत ऐकण्याचा छंद फार असे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अर्थ समजून घेण्याकरिता राजश्री रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हरळीकर वगैरे मंडळी त्यांनी चांगले वेतन देऊन पदरी ठेवली होती. नित्यशः राजवाड्यात वेदांत चर्चा चाले. असे बहुत दिवस चालत असता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती मुंबईकडून ऐकू येऊ लागली की त्यांनी पाद्री लोकांबरोबर वाद करून त्यांचे मत खंडित केले आणि वेदांतावर उत्तम व्याख्याने देतात वगैरे हकीकत ऐकून राजेसाहेबास त्यांच्या मुखातून वेदांत श्रवण करावा अशी इच्छा झाली. हर प्रयत्नाने त्यांनी बुवास अक्कलकोटास आणविले. बुवांनी बरीच वेदांत व्याख्याने राजवाड्यात दिली. एक दिवशी त्यांच्या मनात असे आले की श्री स्वामी महाराजांजवळ जाऊन वेदांतपर भाषण करावे. बुवांबरोबर 3 पारशी गृहस्थ होते. तेही त्याचबरोबर महाराजांकडे गेले. महाराजांचे दर्शन घेऊन बुवांनी वेदांतपर बहुत वेळा भाषण केले. शेवटी त्यांनी असा तीच प्रश्न घेतल्या. तर म्हणून दिले नाही. तेव्हा बुवास वाटले स्वामी वेडे आहेत आणि यांची उगीच कीर्ती झाली आहे. आपण मात्र मोठे विद्वान व महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून पार्श्यांसह बुवा बिऱ्हाडी गेले. त्याच रात्री स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू पडले व एक विंचवाने त्यांना दंश केला असा भास झाला. बुवा घाबरून भयभीत होऊन त्यांची बोबडी वळली आणि मेलो मेलो अशा बोंबा मारीत बुवा उठले. पारशी नजीकच निजले होते. ते जागे होऊन बुवास सावध व्हा, सावध व्हा म्हणून त्यांनी शुद्धीवर आणले. स्वप्नातील मजकूर बुवांनी पारशास सांगितले. आपण महाराजास नाव ठेवले त्याचे तर हे फळ नसेल ना, अशा बुवांच्या मनात शंका आली. दुसरे दिवशी पारशांसह स्वारी महाराजांकडे आली. दर्शन घेऊन पुन्हा वेदांतपर भाषण करून शेवटी ब्रह्मतदाकारता कशी व कोणत्या साधनेने होते अशी त्यांनी पुन्हा प्रश्न केला. महाराज म्हणाले, हत गाढवा, स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि एक विंचू चावला तर बोंब मारीत उठलास आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस. तू तर केवळ पडत मूर्ख आहेस. ब्रह्मतदारकावृत्ती काय वाटेवर पडली आहे? पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून योगी झालास काय? उठ, आल्या वाटेने चालता हो. बुवास आणखी काही मनोमय खुणा सांगितल्या. बुवा मनात खजील होऊन बिऱ्हाडी गेले. श्री स्वामी समर्थ अवतारी आहेत अशी बुवांची खात्री झाली. श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यास 12 वर्ष पावितो राहिले, पण तेथे ते फारसे प्रसिद्धीस आले नाहीत. ते गावात क्वचितच येत. हमेशा ते रानात राहत असत. गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही दिले तरी खाऊन पुन्हा जंगलात जात. पटवर्धनांचे कुरण मंगळवेढ्यास आहे. त्यात महाराज बहुत कुरण राहत असत. रानात असताना ते उदरनिर्वाह कसा करीत ते त्यांचे त्यासच ठाऊक. गावात कोणी माने. पुढे महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून महाराजांच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली. मंगळवेढ्यास महाराज दिगंबर बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्याच वेळेस मंगळवेढ्यास बाळकृष्ण बुवा साधू म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे कळते. एकदा देवीच्या आजाराने एका मुलाचे डोळे अगदी गेले. डोळे येण्याविषयी मुलाचे आईबापांनी बहुत इलाज केले, परंतु गुण येईना. एक दिवशी गोपाळकृष्ण बुवा त्यांचे घरी गेले. आईने मुलास बुवांचे पायावर घालून प्रार्थना केली की मुलाचे डोळे गेले. औषधोपचार बहुत केले, पण डोळे आले नाहीत. बाळकृष्ण बुवांनी करुणा आली. त्यांनी तेथलाच एक झाडाचा पाला आपल्या हातावर चोळून मुलाच्या डोळ्यांवर बांधला आणि 3 दिवस उपोषण करण्यास सांगून ते चालते झाले. 4थ्या दिवशी डोळे सोडताच मुलास चांगले दिसू लागले. मंगळवेढे गावाबाहेर एक गोरबाक म्हणून विहीर आहे.
तिचे पाणी चौथाई गाव पीत असे. त्या विहिरीचे पाणी एक साल अगदी आटले. बुवांनी ही अडचण पाहताच आपण त्या विहिरीत 3 दिवस अहोरात्र बसले. चौथ्या दिवशी विहिरीत पाणी पुरुषभर झाले. मग बुवा बाहेर आले. असे अनेक चमत्कार बुवांनी केले. पण त्यांचे कोणी टिपण ठेवले नाही. हे बुवा महाराजास देव मानित. हे बुवा दर्शनास आले म्हणजे समर्थांनी दोन्ही हात कटीवर ठेवून विठोबासारखे उभे राहावे व बुवांनी पायांवर मस्तक ठेवावे असा पाठ असे. हे बुवा पुढे पंढरपुरास गेले आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.